आपलं स्वागत। थाळ्या वाजून कधी क्रांती होत नाही आणि सातारा कधी या कोऱ्यामध्ये अडकत नाही, कारण साताऱ्याला नव्या युगाची नव्या पर्वाची परिभाषा आहे। सातारा नव्या क्रांतीला जन्म देतो, म्हणून तर या सातारा जिल्ह्याला, या मातीला ऐतिहासिक वारसा आहे, इतिहास आहे। 18 ऑक्टोबर 2019 रोजी या साताऱ्यामध्ये एक धुवाधार सभा झाली होती। ही सभा धुवाधार पावसामध्ये झाली होती आणि याच सभेला आज 18 ऑक्टोबर 2020 रोजी वर्ष झालेलं आहे, वर्षपूर्ती झालेली आहे। या धुवाधार पावसामध्ये झालेल्या सभेमुळे महाराष्ट्रातील विरोधकांचे अक्षरशः मनसुबे धुवून निघाले होते व महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नव्या क्रांतीची, नवा पर्वाचा प्रारंभ झाला होता। ही सभा झाली होती खासदार शरद पवार यांची आणि याच सभेला आज वर्ष पूर्ण झालेला आहे। या सभेचा छोटासा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे VM न्यूज मराठीने। सर्व भारताला सांगणार की सातारा जिल्हा शब्दाचा फटका, चुकीच्या गोष्टीचा निर्णय करणारा, खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा आणि तो इतिहास तुम्हाला उद्या करायचा आहे, तो निश्चित करा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। एक वर्षापूर्वीची ती संध्याकाळ आजही महाराष्ट्राला आठवणींचा मृदुगंध देत आहे। किंबहुना ती संध्याकाळ आज कोणाला आठवत नाही असं म्हणता येणार नाही। या संध्या सभेत अनेकांची भाषणं होत होती। क्षणाक्षणाला गर्दीने मैदान विस्तारत होते आणि आभाळही दाटून येत होतं। महाराष्ट्राचा आधारवड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते शरद पवार सभास्थळी येण्यासाठी काही अवकाश होता। इथपर्यंत शरद पवार आले आहेत, 5-10 मिनिटात मंचावर येतील असं सांगितलं जात होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सातारच्या मातीमध्ये सभा झाली होती आणि ते सातारच्या मातीला नमन करून गेले होते। त्यामुळे शरद पवारांच्या सभेला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं होतं, जो तो आपली जागा पकडून सभास्थळी स्थिरावला होता। क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती, गर्दीला मैदान अपुरे पडत होते। गर्दीच्या डोळ्यात आधारवडाची प्रतीक्षा स्पष्टपणे दिसत होती। साहेबांच्या नावाचा जयघोष आसमंताला भिडत होता आणि भरून आलेलं आभाळ मात्र या सभेच्या दिशेनं कोसळू पाहत होतं। एकानंतर एक अशी मंचावर भाषणे चालली होती। शरद पवार मंचावर यायला काही क्षण उरले होते आणि पावसाचं बरसणं हळूहळू सुरू होतं। दरम्यान साहेब मंचावर दिसले आणि शिट्ट्या टाळ्या जयघोषांनी पुन्हा एकदा आसमंत दणाणून गेला। पाऊस मात्र पडतच होता, पण तितकासा जोर नव्हता। जेव्हा शरद पवार भाषणाला उठले आणि बोलायला सुरुवात झाली तसा पावसानंही वेग पकडला, मात्र शरद पवार हटले नाहीत। या धुवाधार पावसात उभ्या महाराष्ट्राला ते साथ घालत होते। अशातच एक सद्गृहस्थ पुढे सरसावले आणि शरद पवारांच्या डोक्यावर छत्री धरली। तेव्हा शरद पवार त्यांना छत्री नको म्हणाले आणि बोलत, विदाऊट छत्री म्हणजे पाऊसधारा अंगावर झेलत बोलत राहिले। हे दृश्य तमाम गर्दी, उभा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी भावुक होऊन पाहत होता। वय वर्ष 80 असताना शरद पवार पावसात बोलताहे ते प्रत्येकाच्या काळजाला स्पर्शून जाणारा प्रसंग होता। प्रचंड गर्दी या भाषणाच्या दरम्यान इंचभर हल्ली नाही। पाऊस आला होता, डोक्यावर खुर्च्या घेऊन गर्दीत भाषण ऐकत होती। पण जेव्हा शरद पवारांनी छत्री नाकारली तेव्हा लहानांपासून ते वृद्धापर्यंत स्त्रियांनी, पुरुषांनी स्वतःच्या डोक्यावरच्या खुर्च्या हटवल्या आणि शरद पवारांना दाद देत भाषण ऐकत उभे राहिले। खरं तर अवघ्या काही मिनिटातच शरद पवारांचं भाषण संपलं, परंतु या अवघ्या काही मिनिटांनीच महाराष्ट्रातल्या तमाम जणांच्या डोळ्यात पाणी आणलं। दरम्यान याआधी 1-2दा याच साताऱ्यात सभा झाल्या होत्या, तेव्हाही शरद पवारांच्या जिद्दीला महाराष्ट्राने उत्स्फूर्त दाद दिली होती। शरद पवारांच्या या सभांमधलं वक्तव्य असं होतं, कोणता शाणा म्हणतोय मी थकलोय, वयस्कर झालोय, 16 तास नव्हे 20 तास आजही काम करतोय। आजारपण असतं, पण त्याच्यावर किती लक्ष दिलं पाहिजे आणि ते किती मनावर घ्यायचं हे स्वतःला कळलं पाहिजे। केवळ 56 इंच छाती आहे असं म्हणून चालत नाही, हिम्मत आणि मनगटात रग असायला हवी।
खरं तर शरद पवारांच्या या वक्तव्याने साताराच्या युवकांच्या मध्ये कमालीची जाण आली. शिवाय उघड्या जिप्सीमधून 1 तासभर रखरखत्या उन्हात उभे राहून रॅलीला साथ संगत केल्याने 80 वर्षाचे शरद पवार हे तमाम युवकांच्या गळ्यातील ताईत राहिले. 1 वर्षापूर्वीच्या आणि उत्साहाने शरद पवारांनी राजकीय चित्र बदललेलं आहे. हे जरी खरं असलं तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून शरद पवारांकडे आपण पाहतो तेव्हा कष्ट करण्याची शरद पवारांची जी जिगर आहे ती किती अफाट आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. शरद पवार असं नाव उच्चारलं तरी ऊर्जेचा अखंड स्रोत बनून हे व्यक्तिमत्व सर्वांच्या अगदी विरोधकांच्या डोळ्यासमोर प्रेरणा बनून उभं राहत असणार यात कसलीही शंका नाही.